मॉर्निंग मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज नवीनचा ब्लॉग असा आहे आपल्याला की तुम्हाला काहीतरी गेटअप नवीन दिसतच असेल, काहीतरी इंटरेस्टिंग आहे, मस्त आहे, छान आहे, आवडेल तुम्हाला आजचा ब्लॉग पण बघायला। तर आज आपण जातोय कुठेतरी बाहेर। ते कुठे जातोय ते तुम्ही कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहून बघा। आणि मागच्या जे ब्लॉग मध्ये तुम्ही मला प्रेम दिला आणि त्याचा खरंच मी परत एक वेळेस थँक्यू बोलते तुम्हाला सगळ्यांना, कारण की तुमच्या सपोर्ट पुढे पुढे चालली आहे। आणि आज तुम्ही माझं सबस्क्राईब चेक करा, मी मागच्या रविवारी यूट्यूब चॅनल चालू केले, मागच्या रविवारी, आणि आज 8 दिवस झाले। तर ग्रोथ बघा तुम्ही किती छान जाते यार, फ्लो मध्ये मला मस्त आनंद होतोय। हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे होते, जे काही होते ते असं तुमचं प्रेम सपोर्ट सगळं सोबत राहू द्या। आपण पुढे जाऊया। 7 वाजेची उठून तयारी करून बसली आणि हे माणूस आता तयारी करताय। तुमच्यामुळे लेट होतोय आपण। कधी झालंय मग आता कोण काय करतंय? मला पण लावून द्या ना। ठीक आहे, देखो देखो देखो, झालंय लग्न, झालंय झालंय झालंय, आता नका काय करू। रेड कलरची ना साडी, त्याच्यात पण रेड करायला। लोकांना कळलं असेल नेमकं आता आपण कुठे चाललोय। मी सकाळी सांगितलं नव्हतं कुठे जातोय असं। देवदर्शनाला आलो, देवदर्शनाला। वाव, वरती टेकडीवर आहे पूर्ण। चप्पल वरती घ्यायची, चप्पल वरती घेऊन जा। वाव वाव वाव, भारी शॉट आलाय, एक नंबर बाळा। काय झालं काय झालं काय झालं बेटा? मज्जा आली? पडला, खाली पडला, कसा पडला बेटा तू? कसा? फ्रेंड्स, तर आज एकादशी आहे आणि आपण एकादशी निमित्त आहे ना विठ्ठल मंदिराला दर्शन घ्यायला आलोय। आणि हे विठ्ठल मंदिर आहे शहाडला, कल्याण जवळचं विठ्ठल मंदिर आहे शहाडचे। आणि हे खूप खूप प्राचीन मंदिर आहे, खूपच। मला माहिती नाही एक्झॅक्ट याच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन, फक्त एवढं माहिती की खूप जुनं आहे आणि काहीतरी ते बिर्ला वगैरे आहेत ना त्यांचं ट्रस्ट आहे हे। जास्त काही इन्फॉर्मेशन जी काही आहे ना ती आपल्याला पप्पांकडून भेटेल, आपण पप्पांना विचारणार याच्या बाबतीत क्वेश्चन। पप्पा, भरपूर वर्ष झाले असतील या हा, तरी 1965 मध्ये मंदिर बनलेलं आहे। 1965 मध्ये बिर्ला साहेबांनी बांधलेलं आहे। हा, त्या टायमाला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे। 60 वर्ष झाले असतील या मंदिराला। हा, हो हो, भरपूर मूर्त्या, कोरीव, म्हणजे जसं ते जैन लोकांचे स्वामीनारायण मंदिर वगैरे असतं ना, तर त्यापैकी मंदिर आहे। आणि इथं बाजूला पण आहे कुठे? हा, इथून पाणी फिल्टर होऊन कल्याण उल्हासनगरला पाणी जातं। परत तिथं बिर्ला ट्रस्टचे कॉलेज पण आहे मोठे, कल्याणला 1 नंबर कॉलेज आहे। एरिया पण भरपूर मोठा काढला, भरपूर मोठा आहे। म्हणजे ही डायरेक्ट दानच केली का कोणीतरी, का त्यांची? नाही, त्यांनी स्वतःची जागा विकत घेतलेली आहे, मोठी जागा आहे इकडे पण, मोठी कंपनी आहे बिर्ला साहेबांची ना, सेंचुरी कंपनी आहे, म्हणजे 100वी। हा हा, म्हणजे भारतात 100वी कंपनी, सेंचुरी नाव आहे ते कंपनीचं। हा, सेंचुरी। हा, हो हो, त्यांचेच आहे मंदिर ट्रस्टचे। त्यांची जागा त्यांनी जागेवरती सर्व स्वतः खर्च करून एवढं बांधलं आणि ही जागा ट्रस्ट मध्ये दिली मंदिरासाठी। खूप वरती पण आहे ना ही जागा, डोंगरावर व्ह्यू छान येतो इथला मस्त। मंदिर डोंगरावर आहे, कंपनी खाली आहे। मंदिर बघा ना किती सुंदर आहे, सारखं। जैन लोकांसारखंच आहे ना, म्हणजे ते लोक जसे बनवतात ना त्यांचं मंदिर, हो हो, तसं मंदिर आहे। वातावरण पण खूप मस्त वाटतं डोंगरावर असं मंदिर।
खूपच छान, एकदम प्रसन्न वाटलं. डेकोरेशन पण खूप असं मस्त केलंय. आपल्याकडे असं स्वामीनारायण मंदिरला कसं असं डेकोरेशन केलेलं असतं, कोरीव काम केलंय. दगडावर बारीक कोरीव काम असतं ना, त्या प्रकारेच पूर्ण काम आहे. तुम्ही बघू शकता वरती. जास्त करून अशा मंदिरात आहे ना, आपल्याला स्वामीनारायण मंदिर वगैरे असतात ना, तिकडे बघायला भेटतं. पण इकडे पण आहे आणि इकडे भजन कीर्तन वगैरे चालू आहे. आज एकादशी असल्यामुळे हो का, व्हिडिओ बनवते. हेलिकॉप्टर येतात ते. हेलिकॉप्टर बिर्ला स्कूलला हेलिकॉप्टर कॉलेज बिर्ला कॉलेज. ते तिथे उतरल्यावर मग ते तिथून BMW कार ऑडी मोठ्या गाड्या बिर्ला आहे ना. बरोबर आहे. 25 करोडच्या गाड्या आहेत त्यांच्या. तरी मंथली वगैरे असे येत असतील ना? नाही म्हणते नाही, ते 6 महिने एक चक्कर मारतात. हो का, त्याचं भरपूर आहे ना. 145 कंपन्या. हो, 100 कंपनी. सेंचुरी सेंचुरी रेयॉन टेक्सटाईल कंपनी आहे ना. हा, टेक्सटाईल धागा धागा. हा धागा धागा. टायर कोट, आपले टायर बनतो, टायर कोटचा धागा धागे बनतो. खाली गार्डन मस्त आहे मोठं शिवाजी उद्यान. खाली जाऊ शकतो ना, तिकडनं झालो. हा. चला, थँक्यू. अप्रतिम मंदिर आहे, डायरेक्ट बघू शकता तुम्ही. छान आहे, एन्व्हायरमेंट पण छान आहे आणि इथं जे त्यांनी बनवलंय सुविधा वगैरे, जे स्पेस असं सुटसुटीत ठेवलंय, मंदिराचं डिझाईन वगैरे खूप मस्त आहे, खूप छान आहे. मला आवडलं ना. तुम्ही फर्स्ट टाइम आले का, याच्या आधी पण फर्स्ट टाइम आलेले? हा, यांची इकडे मस्ती चालू आहे. पकड 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 डाव्याचे तर खूप धमाल चालू आहे. मोकळं एन्व्हायरमेंट आहे ना, पूर्ण मस्त मजा चालते त्याची पूर्ण. तर फ्रेंड्स, मी खूप खुश आहे. त्याचं रिझन म्हणजे काय, आपले ना 100 सबस्क्राईब पूर्ण झालेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येत आहेत, त्याने खूप खुश झाले मी. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला ते सांगा, आणि मी कुठले कंटेंट अजून घ्यायला पाहिजे मला तेही सांगा. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायची म्हणजे, असंच प्रेम राहू द्या तुमचं. खरंच खूप आनंद होतो. मला वाटलंच नव्हतं की 8 दिवसात एवढा चांगला रिस्पॉन्स येईल. म्हणजे बघा ना, मागच्या सोमवारी आपण फर्स्ट ब्लॉग पोस्ट केला आणि आता हा ब्लॉग जो आहे आपला तो उद्या येणार आहे. म्हणजे बघा तुम्ही, माझे सबस्क्राईब चेक करा तुम्ही, किती म्हणजे चांगली ग्रोथ केली मी. आणि ते फक्त तुमच्या प्रेमामुळे झालंय, तुमची साथमुळे झालंय, तुमचे जे काही सपोर्ट भेटतंय, प्रेम भेटतंय, जे काही मोठ्यांचे आशीर्वाद भेटतायत, त्यामुळे होतंय शक्य. ते असंच प्रेम राहू द्या तुमचं, वाला सपोर्ट राहू द्या. चला मग व्हिडिओला आता एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.